नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सप्टेंबर हप्त्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. त्यापूर्वी एक विनंती आहे, जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट वेळेवर जाणून घेण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत होईल. तर पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांपैकी म्हणजेच विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांपैकी निराधार बांधव असतील, त्यामध्ये श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी असतील, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी, त्याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी, या सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती. आता त्या अगोदर ऑगस्ट हप्ता वितरण कुणाकुणाला झालेलं आहे आणि कुणाकुणाला झालेलं नाही त्यांनी कमेंट करायची आहे. पहा, जर तुम्हाला हा हप्ता आला नसेल तर सप्टेंबरचा सुद्धा हप्ता मिळणार नाही. आता तुम्ही म्हणाल कशामुळे मिळणार नाही, तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना असो किंवा इतर वेगवेगळ्या योजना असो, या योजनेतील लाभार्थ्यांना वेळोवेळी कागदपत्र, योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र वेळच्या वेळी सादर करणं बंधनकारक असतं आणि आपल्या या योजनेतील लाभार्थी इथेच चुकतात. बऱ्याच दिवसांपासून लाभार्थ्यांना शासनाच्या माध्यमातून एक सूचना देण्यात येत आहे आणि ती सूचना म्हणजे तुमचा हयातीचा दाखला तुम्हाला सादर करावयाचा होता आणि हाच दाखला तुम्ही सादर केला नसल्या कारणामुळे तुम्हाला ऑगस्टचा हप्तासुद्धा मिळालेला नसेल आणि जर या कारणामुळे तुमचा ऑगस्टचा हप्ता मिळालेला नसेल तर येणारा हप्तासुद्धा तुम्हाला मिळणार नाही. कारण स्पष्टपणे सांगण्यात आलेलं होतं की ऑगस्टमध्ये जर तुम्ही हा दाखला सादर केलेला नसेल, खरं तर ही तारीख अगोदरचीच होती, तुम्हाला 30 तारीख अगोदर होती आणि ही तारीख 3 वेळेस वाढवण्यात आली. शेवटची तारीख होती 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट नंतर ह्या हप्ता वितरण प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे, आपण पाहिलेलं आहे आणि स्पष्टपणे शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की जर तुम्ही हा दाखला सादर केलेला नसेल तर ऑगस्ट महिन्यापासून लाभार्थ्याचा या योजनेचा जो लाभ आहे तो बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर तुम्ही 2026-27 या संपूर्ण वर्षामध्ये जर हा दाखला सादर केला नाही तर तुम्हाला योजनेतूनच बाद करण्यात येणार आहे. हयातीचा दाखला सादर केलेला नसेल तर या लाभार्थ्यांना योजनेसाठी नव्याने अर्ज करावा लागणार आहे, कारण शासनाकडून योजनेतून तुम्हाला काढून टाकण्यात येणार आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे सप्टेंबरचा जो हप्ता असणार आहे तो बऱ्याच लाभार्थ्यांना मिळणार नाही. हा मुद्दा इथं क्लिअर होतो. जर त्यांनी काय दिलेलं नसेल तर हयातीचा दाखला दिलेला नसेल तर मात्र त्यांना सप्टेंबरचा हप्ता आता मिळणार नाही, हे क्लिअर झालेलं आहे. पण ज्या लाभार्थ्यांनी वेळेमध्ये डॉक्युमेंट सादर केलेले आहेत अशा लाभार्थ्यांना हा सप्टेंबरचा हप्ता वितरित केला जाणार. आता यामध्ये ऑगस्टचा हप्ता वितरित झाल्याच्या नंतर लगेचच लाभार्थ्यांच्या माध्यमातून चर्चा सुरू झालेल्या आहेत की या महिन्यामध्ये रक्षाबंधन आहे. लाभार्थ्यांसाठी ऑगस्टचा हप्ता वितरण झाल्याच्या नंतर लगेचच पुढचा हप्ता वितरित व्हायला पाहिजे, अशा पद्धतीची मागणी केली जात आहे. मात्र पहा, एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे आणि तो मुद्दा म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांचा आता 2 विभागामध्ये डिवाईड झालेले आहेत, वेगवेगळे झालेले आहेत, विभाजन झालेलं आहे. त्यामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून निधी मंजूर करून वाटप केला जातो आणि इतर लाभार्थ्यांना सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत हा निधी मंजूर केला जाऊन वितरित केला जातो. काय होतं, प्रत्येक महिन्याला आपण एक साधारणपणे ज्यावेळेसपासून दिव्यांग सक्षमीकरण विभाग वेगळा झालेला आहे त्यावेळेसपासून दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या लाभार्थ्यांचा जो पुढच्या महिन्याचा
अनुदान वाटप आहे, पुढच्या महिन्याचं जे अनुदान वाटप आहे त्या अनुदान वाटपासाठी निधी अगोदरच मंजूर केला जातो. म्हणजेच याचाच अर्थ काय असणार आहे की या ऑगस्ट महिन्यामध्येच 28-29 तारखेदरम्यान सप्टेंबरच्या वितरणासाठीचा शासन निर्णय येण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. कारण मागच्या महिन्यातसुद्धा 25 तारखेच्या आसपास शासन निर्णय निर्गमित झालेला होता आणि त्या नियमानुसार आपण साधारणपणे 28-29 तारीख जर धरली तर सप्टेंबरचा हप्ता वितरण होण्यासाठी दिव्यांग सक्षमीकरण विभागांच्या लाभार्थ्यांना दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून शासन निर्णय निर्गमित केला जाईल आणि निधी मंजूर करण्यात येईल. ही सुद्धा तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे, मोठी अपडेट असणार आहे. कारण आपण पाहिलेलं आहे की सामाजिक न्याय विशेष विभागांच्या लाभार्थ्यांना शासन निर्णय येत नाही, अचानकपणे फक्त तारीख येते आणि वितरण होते. त्यामुळे बरेच लाभार्थी या अनुदानापासून वंचित राहत आहेत. मात्र दिव्यांग सक्षमीकरण विभागांच्या लाभार्थ्यांकडे जास्त चांगल्या पद्धतीने सुलभपणे लाभार्थ्यांना योजनेमध्ये समाविष्ट करून सुद्धा घेतलं जात आहे आणि लाभसुद्धा वेळेवर वितरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. दिव्यांग सक्षमीकरण विभाग ज्यावेळेसपासून वेगळा झालेला आहे त्यावेळेसपासून प्रत्येक महिन्याचा शासन निर्णयसुद्धा लवकर येत आहे आणि त्याच नियमानुसार ऑगस्टमध्येच सप्टेंबरचा शासन निर्णय येणं अपेक्षित आहे. त्यामुळे काळजी करायची नाही. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर जरी अनुदान जमा झालं नाही तुम्हाला तरी पण काय जमा होणार आहे तर थेट पैसे न जमा होता तुमचा हप्ता वितरण प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी जो निधी मंजूर होणं गरजेचा असतो तो निधी मंजूर होणार आहे अशी आपण अपेक्षा करूया आणि साधारणपणे शक्यता आहे की शासन निर्णय लवकरच जारी केला जाईल. मागचे शासन निर्णय लवकर निर्गमित झालेले आहेत त्या नियमानुसार या महिन्यातसुद्धा ऑगस्टमध्येच सप्टेंबरचा शासन निर्णय येणं अपेक्षित आहे, फक्त दिव्यांग लाभार्थ्यांसाठी. हा सुद्धा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. दिव्यांग सक्षमीकरण विभागांच्या लाभार्थ्यांसाठी केंद्र शासन राज्य शासनच्या माध्यमातून घेतले जाणारे वेगवेगळे निर्णय, शासन निर्णय, महत्त्वाची माहिती आणि अनुदान वाटपासंदर्भातली अपडेट जाणून घेण्यासाठी अद्यापपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. इतर लाभार्थ्यांसाठी सुद्धा सेम माहिती तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे. त्यामुळे अजिबात कंजूसपणा करायचा नाही. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.